नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3री परिसर अभ्यास पाठ 2। अबब, किती प्रकारचे हे प्राणी? सांगा पाहू। या चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील। त्यांची नावे व वैशिष्ट्ये सांगा। ही मैना तपकिरी रंगाच्या आणि पिवळ्या चोचीच्या पक्षी आहे। याला साळुंखी असेही म्हणतात। हा नर सांबर आहे। याची शिंगे मोठी व टोकदार असतात। हा वेगाने धावणारा प्राणी जंगलात राहतो। हा प्राणी गवत, झाडे, झुडपे खातो। पोपट हिरव्या रंगाच्या पक्षी आहे। त्याची चोच लाल भडक व बाकदार असते। हा सापाला पाय नसतात। तो सरपटत जातो व बिळात राहतो। काही साप उंदीर खातात, त्यामुळे आपल्या धान्याचे व शेताचे रक्षण होते। हा हत्ती जंगलात राहणारा सर्वात मोठा प्राणी आहे। मोठे कान आणि मोठं सोंड ही हत्तीची वैशिष्ट्ये आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आमची नावे सांगा। आकाशात उडणारे प्राणी, पक्षी, वटवाघूळ, कीटक। पाण्यात राहणारे प्राणी, मासे, बेडूक, मगर। काळ्या रंगाचे प्राणी, कावळा, अस्वल, हत्ती। रंगीबेरंगी प्राणी, मोर, मासे, फुलपाखरे। खूप मोठे प्राणी, हत्ती, गेंडा, जिराफ, बैल। अगदी चिंटुकले प्राणी, मुंग्या, डास, उवा। आता आपण पाहू आमचा संचार कुठे असतो। गरुड आकाशात उंच उडतो। गाय जमिनीवर चालते। मासे पाण्यात पोहतात। आमचे रंग निरनिराळे। बगळा पांढरा असतो। कावळा काळा असतो। म्हैसही काळी असते। मोर तर रंगीबेरंगी असतो। आम्ही आकाराने लहान मोठे। घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात। शेळी आणि कुत्रा मध्यम असतात। उंदीर आणि खार लहान असतात। गांडूळ आणि झुरळ तर त्याहूनही लहान असतात। चिलट आणि मुंग्या तर अगदीच इटुकल्या असतात। विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू, खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? उत्तर: चित्ता, वाघ, बिबट्या, काळवीट, हरिण, सांबर हे प्राणी वेगाने धावतात। संथ गतीने जाणारे प्राणी कोणते? उत्तर: हत्ती, कासव, अस्वले, गोगलगाय हे प्राणी संथ गतीने जातात। आमची हालचाल वेगवेगळी। खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते। झाडावर सुरसुर चढते, फांदीवरून तुरु पडते। हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात। हत्ती फार वेगाने धावू शकत नाही। हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते। बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं विविध प्रकारचे प्राणी आणि त्यांची विविधता। तर तुम्ही आपल्या भागातील विविध प्राणी व त्यांची वैशिष्ट्ये यांचे निरीक्षण करा।